लातूरमध्ये आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आहेत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून वैभवकडून माहिती जाणून घेऊया। वैभव, काही वेळामध्ये याही ठिकाणी आता मतदानाला सुरुवात होईल, काय नेमकं सध्याचे चित्र आहे? नक्कीच अनुपमा, आपण जर पाहिलं तर 8 दिवस लातूरमध्ये प्रचाराचा जो धमाका आहे ते होता। मोठ्या प्रमाणात प्रचाराची जी यंत्रणा दोन्ही पक्षांनी राबवली होती। जर पाहायला गेलं तर आपण लातूर हा काँग्रेसचा बालकिल्ला मानला जातो, पण गेल्या 2 टर्म काँग्रेसला मोठा पराभवाचा फटका या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। जर पाहिलं तर भाजपचे जे उमेदवार आहेत सुधाकर श्रंगारे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत डॉक्टर शिवाजी काळगे, यांच्या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी सुद्धा यांचे जे नेते आहेत अमित देशमुख आणि विरुद्ध निलंगेकर, असाच संघर्ष जे आहे ते आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। एकमेकांवर टीका केली, थेट देशाच्या जे प्रश्न आहेत तिथपर्यंत टीका करण्यात आली। जर पाहिलं तर लातूरमध्ये नरेंद्र मोदीची सुद्धा सभा झाली, इकडे काँग्रेसकडनं प्रियंका गांधी यांची सभा झाली। अनेक सभाचा धडाका जो आहे तो दोन्ही पक्षाकडून ठेवण्यात आला होता। जर पाहिलं तर आता त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आता मतदानाला सुरुवात झाली, त्यामुळे जो मतदार राजा आहे तो आता कुणाला कौल देणार हेच आता पाहावं लागणार आहे। अगदी धन्यवाद लातूरहून दिलेल्या या सर्व माहितीसाठी वैभव, आणि वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तेव्हा आपण पाहतोय आज कोणाची प्रतिष्ठा नेमकी पणाला लागलेली आहे आणि या सर्व बिग फाईट्स 11 मतदारसंघामध्ये राज्यात आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि हा तिसरा टप्पा निश्चितच हाय व्होल्टेज टप्पा म्हणता येईल, कारण आजच्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जवळपास सर्वच जण दिग्गज आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या मतदानाच्या टप्प्याकडे आहे।